नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. पुन्हा एकदा कोकणकर आजीसोबत थेट अलिबागमधून सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल आहे समजलं असेल. मित्रांनो, अलिबागमधील भाल या गावी आहे आणि इकडून आहे ना पावसाळी एकवीर आईची पालखी निघते, भालावरच्या आईची. अलिबागमधील भाल ते श्री क्षेत्र कारला डोंगर एकवीर आई. तर पालखीसाठी आम्ही आलो आहे, सगळे पोरं पण आहेत आणि सकाळचं वातावरण झालं आहे आणि पावसाला सुरुवात झाली. आम्हाला थोडा उशीरच झाला, पण तिकडून बैलगाडी जाते. इकडे मागे पण आलो होतो, इकडे तुम्हाला दाखवला होता. इकडे पण शेती करतात बघा, भरलं आहे सगळं. आता गाडी निघते आणि आता आम्ही निघतोय. पालखी निघाली आणि आम्हाला उशीर झाला, तर चला जाऊया. आजचा दिवस कसा असेल पूर्ण व्लॉग बघा. पहिल्यांदाच आलो आहे, पहिलाच अनुभव असणार आहे पालखीचा, एकवीर आईचा. चलो, आपल्यासोबत निखिल आहे, नितेश भाऊ, पत्तू भाऊ, नितेश भाऊ आहे. खास गावावरून आलेले आहेत. पण चला आता काय करणार, जाऊया. एक आमचा भाऊ गेला, पत्तू भाऊ. एक भाऊ गेला नाही, पुढे गेलाय सकाळी. आमच्यात अंगात आळस आहे, परंपरा. चला जाऊया. हाँ चलो चलो, गाडी स्टार्ट करो. पाऊस पण आला रे. पत्तूच्या मुले उशीर झाला आम्हाला आज. सकाळी उठला नाही लवकर, सकाळी उठलाच नाही लवकर. किती वाजता उठले? पत्तूचा राग आमच्यावर नको काढ. बँजोचा आवाज यायला लागलाय. या वॉटरप्रूफ केस घातलाय, त्याच्यामुळे किती आवाज येतो काय माहित नाही तुम्हाला. आता चाललोय आम्ही त्याला इथून पाऊस आहे. निखिलची रॉयल एंट्री पाहू शकता.
माझं नाव नूतन नामदेव साखरकर राहणार थलवादार मुंदेर आली. आता चालत ना आता चालत ना चालत दरवर्षी 18 वर्ष. मागच्या वेळेला आलो होतो पण आजी सेम 18 वर्ष बॅनर हातात आहे. 18 वर्ष बॅनर असतात. मागच्या वर्षी पण आलो होतो. अरे शिटी वाजली बॅनर गेलाय जपून डाली डाली दर आई जपून डाली दर आई जपून डाली चला हलके पुढे पुढे निघाले आता परत चालायला सुरुवात केली. मजा असते. तर मंडळी पालखीसोबत आलात ना तुम्हाला नाश्ता थंडा सगळं भेटून जाईल. सगळं भेटतं. पण चालायला लागतं. चालायला लागतं होय. थंडा प्यायला सगळी सोय हा करणार आहे आजची. 5,000 वाचवलेत मी वाचवलीत. तर दादा भेटलेला आहे. दादाने आपली सोय केलेली आहे. हेमा दुसऱ्याने दिला. हा चिकन अजून त्या चिकनचं नावच नाही. हो नावच माहित नाही आम्हाला. खायला मागे आलो तेव्हा पण त्या हा आम्ही मुंबई अख्खी पालटी घातली तरी काय त्या दिसचं नाव समजलं नाही. आता काय ते सांग म्हणजे आम्हाला घ्यायला. थंड मिक्स करायचा. थंड द्यायचं रे पाणी काय देता. थंडा त्यात मिक्स करायचा. पुरीच्या बाजाराला जायला सगळ्या सगळं. हो थंडा घ्या थंडा. हा दे सगळे सगळेजण चालत चालत एकविराईच्या पालखीला निघाले ते बघा. शाळा आहे 16 तारीख आहे. चला जाऊ द्या. शाळा आहे चला जाऊ द्या. पोरांना जाऊ द्या. शाळा भरली आहे. बाबा आहेत बाबांना बघतो सोशल मीडियावर पण जास्त आई प्रसिद्धी झाली आणि सकाळपासून बाबांची आणि त्यांची पाठीबाग रे. म्हणतात ना आईवरचं प्रेम. ही पालखी किती वर्ष? या पालखीला 18 वर्ष झाली आणि पहिली पालखी आता ही पालखी स्टीलची आहे आणि पहिली लाकडाची पालखी होती. आणि एवढे म्हातारे लोक याचे म्हणजे 70, 75, 70, 75, 60, 65 अशा घरातली पहिली माणसं असे. ही पोरं आता जी काय आहे ती पोरचेष्टा अजिबात नव्हती. आणि तिथून घरपासनं म्हणजे ती पालखी जवळजवळ 80 ते 90 किलो वजनाची असेल. ओके त्या टायमाची पालखी. आणि असा एक टायमाला योग आला. इकडे पालख्या जाताना बघितल्या तिकडे पालख्या जाताना बघितल्या. तर कोणीतरी असं बोललं आपले पण घरात देवी आहे ना तर आपण काय करायचं ताटात देवीचा काय असेल ते पादुका बोला. तेव्हा काय मुकटा वगैरे नव्हता. तर ताटात देवीला आपण घेऊन जायचं. नाही जर तसं झालं तर गळ्यात वारकाचा एक फोटो घ्यायचा बारीक आणि तो फोटो बांधायचा आणि आपण 5 जण काय 4 जण जायचे. असं करताना
आईच्या जवली म्हणजे आपल्या जसं देवीचं स्थान आहे घरात, तिथे जेव्हा येणारी माणसं बरीचशी होती. मग असं करताना एकाच्या कानावर गेलं, दुसऱ्याच्या कानावर, तिसऱ्याच्या कानावर गेलं. मग असं कशाला करता, आपण 5-25 जण जर जमलो तर आपण पालखी बोलते पालखीच काढायची. पुन्हा परत आमचं एक आरतीवाले मंडळ असं आहे का आतापर्यंत आहेच ते. आरतीवाले मंडळ एक होतं, दत्तगुरूची आरतीवाले. त्यांच्या मनात आलं ते 50 जणांचा ग्रुप होता आमचा. तो 50 जणांचा ग्रुप, त्याच्यात जनार पाटील मेन होते. आणि मग त्यांच्या मनात आलं म्हणजे आम्ही जर तुमच्या याच्यात आलो तर चालेल का. जनार पाटील आणि सोमनाथ कावळे, आडनाव कावळे त्यांचं, या दोघाही जाम खूप काय काय हे केलं. मग अजून दुसरे वाढले. आणि मग आमचे गणेश मुकादम सांगायला माझी गाडी आहे, मी गाडी देईन, म्हणजे ट्रक. हो. अजून दुसरा कोणीतरी सांगायला लागलं मी गाडी देईन, तिसरा सांगायला. असं कुठून काय आलं ते माहिती नाही. आणि जे पहिल्या वर्षाला निघताना कुठलाही अनुभव नव्हता, रस्त्याचा नव्हता, जेवणाचा नव्हता, कशाचा काही कशाचा अनुभव असा विषय नव्हता. पण त्याच्यातून कधीतरी अशी देवी सांगायची, आता काय त्याच्यात कोणती श्रद्धा असेल काय नसेल, अंगात येणं असं कोणतरी बोलतं खोटं आहे, कोणतरी बोलतं हे काय खोटं नाही. मला पण माहिती नाही, मी मला भगत बोलतात, ऐकलंच का. पण मग कदाचित असा माझा कधीतरी विश्वास असा बसत नाही माझ्यावरच, जगाचं नाही सांगत. तर माझ्यावरच बसत नाही. पण मग कधीतरी अशी वेळ आल्यानंतर आपण त्या प्रार्थना जर केली तर ती प्रार्थना यशस्वी झाली म्हणून मग असं वाटतं का नाही मग तू कुठेतरी आहे, असं देवीला कधीतरी सांगायचं. मंडळी जेवायला बसलो. प्रसाद आहे असं. हे बघा समोर बघा. अरे थांब तो बघा, आम्ही इथं थांबलोय जेवणाचे. तो बघा तिथं बघा. नाही बघितलं चालू झाला. तर मित्रांनो, आपण आलो होतो भालावल्या आईच्या पालखीसाठी. ते अलिबाग भालपासून ते कार्ले डोंगरापर्यंत पालखी 4 दिवस असते. खरं तर पावसातून ही पालखी निघते. आणि मंडई पहिलाच अनुभव होता पालखीचा. व्हिडिओ तर बघितला असेल तुम्ही, जास्त फुटेज काही भेटले नाही. जे भेटले ते सर्व तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे. पहिलाच अनुभव, पहिलीच वेळ होती आणि सगळे आपले पोरं होते मित्रमंडळी. आणि आत्ता आम्ही पोचलो आहे एकवीर आईच्या पायथ्याशी. आणि इकडे आम्ही एक रूम बुक केला राहायसाठी. तर तुम्हाला दाखवतोच तो रूम पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आत्ताचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आजची व्हिडिओ जरा फुटेज इकडचे तिकडचे झाले असतील, कारण आम्ही लेट गेलो, झोपलो होतो आणि पतोच्यामुळे लेट झाला आम्हाला आज. त्याच्यामुळे व्हिडिओ जसा आला आहे बघा, कसा आला आहे तो व्हिडिओ थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. चलो लगे रो कोकण करार के साथ थेट कार्ले डोंगरावरून. आता उद्या एकवीर आईच्या दर्शनासाठी जाणार आहे, तो वेगळा व्हिडिओ असेल. आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. टाटा बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय एकवीरा.